डिजिटल जगामध्ये तुमचा डेटा कितपत सुरक्षित आहे? तुमच्या एका क्लिकमुळे तुमचं अकाउंट खातं देखील रिकामं होऊ शकतं. मोबाईल, आधार, पॅन, आरोग्य देखील धोक्यात आहे. सायबर गुन्हेगार फिशिंग लिंक, बनावट कॉल, OTP स्कॅम सारखे हत्यार वापरत आहेत. स्ट्रॉंग पासवर्ड, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. सायबर पोलिसांकडून सतत जनजागृतीही सुरू आहे. जर तुमचा डेटा सुरक्षित तर तुमचं भविष्य सुरक्षित. 28 जानेवारी रोजी डेटा प्रायव्हसी डे हा जगभर सेलिब्रेट केला जातो. पण आज आपण जिथे जगतो तिथे आपण बघितलं की आपलं सगळं डिजिटल झालेलं आहे. मोबाईल आणि इंटरनेट भोवती आपली दुनिया झालेली आहे. जसं बघितलं की बँक अकाउंट आणि आपली स्वतःची वैयक्तिक माहिती देखील ही ऑनलाईन मध्ये असते. पण वाढत्या सायबर फसवणुकीमुळे आता एक प्रश्न असा उभा होतो की आपला हा डेटा कितपत सुरक्षित आहे. आणि याच निमित्ताने आता आपण बोलणार आहोत की सायबर डिपार्टमेंटमधील जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते आपल्यासोबत आहेत. बळीराम सुतार, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे. डेटा प्रायव्हसी डे आहे हा कितपत महत्वाचा आहे आणि का महत्वाचा आहे? सध्याच्या जगामध्ये, इंटरनेटच्या जगामध्ये डेटा प्रायव्हसी असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण सध्या माणसाला इंटरनेट आणि मोबाईल याच्याशिवाय कोणत्याही प्रकारचं काम करणं शक्य नाही, या प्रकारची परिस्थिती झालेली आहे. आपण आपले सर्व बँकेचे व्यवहार असतो किंवा जे आपले कामं असतील, इतर कामं किंवा आपण जे नोकरी करतो त्या ठिकाणची कामं असतील ते इंटरनेट आणि कम्प्युटर, मोबाईलच्या माध्यमातून आपण करतो. त्यामुळे आपण ते तेथील पासवर्ड असो किंवा मोबाईलचा आपला नंबर असो किंवा तो आपले वेगवेगळे सोशल मीडिया अकाउंट असतील त्याचे पासवर्ड असेल, हे आपण जर व्यवस्थितपणे सिक्युअर करून ठेवले तर आपल्याला सायबर जे गुन्हेगार आहेत त्यांच्यापासून धोका पोचू शकतो तो पोचणार नाही आणि आपली इतर मानसिक, आर्थिक आणि इतर प्रकारची जी हानी होणार आहे ती हानी होणार नाही. यासाठी डेटा प्रायव्हसी डे जो मनवला जातो त्यात डेटा प्रायव्हसी करणे खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. सर्वसामान्याचा जो डेटा असतो तो कुठल्या पातळीवर सर्वात जास्त धोक्याचा असतो? सर्वसामान्यांच्या मध्ये ते एकाच मोबाईलमध्ये सर्व प्रकारचे त्यांचे सोशल मीडिया प्रोफाईल असतात. तसेच बँकेचे आर्थिक व्यवहार जे असतात ते एकाच मोबाईलमध्ये असतात. जर समजा आपला मोबाईलच हरवला किंवा गहाळ झाला तर आपले सर्व सोशल मीडियावरचे अकाउंट तसेच आपलं सर्व आर्थिक नुकसान होऊ शकतं. यासाठी आपण जो एक मोबाईल वापरत असेल त्याचा पासवर्ड सिक्युअर असणं गरजेचं आहे. तसेच जे आपण सोशल मीडिया ॲप आणि आर्थिक जे व्यवहार करतो त्याचे सुद्धा जे पिन असतील ते सुद्धा सिक्युअर राखणे गरजेचे आहे. आता सध्याच्या सिच्युएशनमध्ये जे सायबर स्कॅम होत आहेत, कोणते सर्वाधिक जास्त स्कॅम होत आहेत? सर्वाधिक स्कॅम हे सोशल मीडिया मार्फत होतात किंवा आर्थिक जी आपली फसवणूक होते त्यामध्ये सुद्धा फ्रॉड होतात. वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड आहेत सायबरमध्ये, जसे मेट्रोमॅनियल फ्रॉड आहे, क्रिप्टोकरन्सी फ्रॉड आहे, शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी फ्रॉड आहे, APK फाईल फ्रॉड आहेत किंवा आपण ज्या प्रकारे आपण AIचा वापर करून सुद्धा आपल्याला आपल्या जवळच्या माणसाच्या आवाजाचे कॉल येऊन आपल्या सोबत सुद्धा फ्रॉड होऊ शकतो. आता तुम्ही AIचं म्हटलेलं आहे आणि आपण बघितलं की AI हा ट्रेंड झालेला आहे. सर्वच लोक AIचा वापर करत आहेत. पण AI द्वारे असं कुठंतरी होतं की एक आवाज पण चेंज होतो, त्यामध्ये सगळं काही माणसांसारखं होते आहे. तर या सगळ्यांसाठी थांबण्यासाठी किंवा यावर नागरिकांनी काय करायला पाहिजे? यासाठी आपण सर्वात प्रथम सिक्युअर पासवर्ड ठेवला पाहिजे. आपला मोबाईलचा पासवर्ड आपल्याला 8 कॅरेक्टरमध्ये, ज्यामध्ये अल्फाबेटिकल असेल, परत फॉर्म असतील आणि इतर प्रकारे असेल जे सिक्युअर असेल. त्याचप्रमाणे आपण जे सोशल मीडियावरचे आपले जे अकाउंट्स असतील ते सुद्धा आपण व्यवस्थित प्रकारे त्याचा पिन हा आपण ऑथेंटिकेशन ठेवला पाहिजे. 2 स्टेप ऑथेंटिकेशन ठेवलं पाहिजे. आपले व्हॉट्सअप असेल किंवा इतर सोशल मीडिया ॲप असतील त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पासवर्ड वापरून ते पासवर्ड आपण मोबाईलमध्ये सेव्ह न करता लक्षात ठेवून त्याचा वापर आपण केला तर सायबर जगामध्ये किंवा आधुनिक जगामध्ये सुरक्षित आपण सायबर सेफ राहू शकतो.
डेटा प्रायव्हसी डे आहे, आपण सायबर डिपार्टमेंटमधून आहात, तर असं काही जनजागृती किंवा मोहीम आपल्यामार्फत होतं का, जेणेकरून नागरिकांना याचा मेसेज जाईल? बरोबर. आपण रोज म्हणजे आता शाळा कॉलेजेस चालू आहेत किंवा आपण सिनियर सिटीजनचे जे सकाळी वॉकर्स ग्रुप असतात त्यांच्यामध्ये सुद्धा आपण जनजागृती करत असतो. शाळा कॉलेजमध्ये सुद्धा जनजागृती करत असतो. तसेच मोठ्या इंडस्ट्रीज असतील त्यांच्यामध्ये सुद्धा फ्रॉड होत असतात. आपण त्यामध्ये सुद्धा जाऊन आमची जी टीम असते ती मी स्वतः जाऊन आपण सायबर अवेअरनेस आणि डेटा प्रायव्हसी बाबतची त्यांना महत्त्व पटवून देतो आणि सायबर कसं सुरक्षित राहावं यासाठी आपण त्यांना डूज और डोंट डूज हे आपण त्यांना सांगत असतो. आता माझा शेवटचा प्रश्न हा राहील आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण इतक्या वर्षापासून सायबरमध्ये कार्यरत आहात, तर असा कुठला अनुभव जेव्हा तुम्हाला असं वाटलं की हा स्कॅम झालेला आहे किंवा असं काहीतरी झालं, हे कधी व्हायला नको, यासाठी नागरिकांनी सगळ्यात जास्त अलर्ट राहायला पाहिजे? आता नागरिकांमध्ये जास्त करून आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक करत असतात किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण खरेदी करत असतो किंवा ऑनलाईन खरेदी करत असतो. जर तुम्ही सिक्युअरली आणि सेफली केली तर कोणत्याही प्रकारचा आपल्याला धोका होत नाही. जर माणसाच्या आयुष्याची पूर्णपणे कमाई असते, ती सायबर फ्रॉडस्टर ही तुम्हाला फसवून तुमची आर्थिक फसवणूक करतात आणि त्याद्वारे आपली जीवनाभराची सगळी जी पुंजी असेल ती लुटून 1-2 क्षणामध्ये जातात. त्यासाठी आपण सिक्युअर आणि सेफ राहिलं पाहिजे, जेणेकरून आपण सध्याच्या सायबर आणि इंटरनेटच्या जगामध्ये जाताना, AIच्या जगामध्ये जाताना आपली सेफ्टी हीच महत्त्वाची आहे. आणि त्यासाठी आपण तरीसुद्धा जर त्यामध्ये सुद्धा जर आपल्यासोबत फ्रॉड झाला तर 1930वर आपण कॉल करून तात्काळ ती माहिती आपण कंप्लेंट करू शकतो किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे, त्या पोर्टलवर आपण तक्रार करून सुद्धा आपली माहिती आपण तात्काळ पोलिसांना देऊन आपला कसा बचाव होईल यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. कधी कुणासोबत असा स्कॅम होतो, त्यावेळेस आपल्याला किंवा नागरिकांना त्वरित संपर्क करता येईल असं आपल्याकडे काय अवेलेबल असतं? मी सांगितल्याप्रमाणे आपल्यासोबत सुद्धा जर सायबर फ्रॉड झाला तर आपण तात्काळ 1930 किंवा महाराष्ट्रासाठी 1945 हा नंबर आहे आणि नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे NCCRP पोर्टल, त्यावर जाऊन आपण तक्रार करू शकतो, जेणेकरून आपला जो आपल्यासोबत स्कॅम झाला आहे किंवा आपल्यासोबत फ्रॉड झाला आहे त्याच्यापासून आपण वाचू शकतो थोडाफार. आणि आपला सायबर जे पोलीस आहेत, सायबर डिपार्टमेंट पोलीस यांना इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी खूप त्याबाबतची मदत होऊ शकते. आता इंटरनेटचा वाढता जो प्रयोग आहे, आपण बघितलं की लहान लेकरांपासून सगळ्यांचाच इंटरनेटचा एकदम वाढता भराव वाढत आहे, तर तुम्ही त्यावर एक मेसेज काय द्याल नागरिकांना आणि लेकरांसाठी? मला तरी लेकरांच्यासाठी हे सांगावं वाटेल की सध्या म्हणजे 16 वर्षाच्या आतील जी मुलं आहेत त्यांच्याकडे म्हणजे ऑनलाईन आता जसं आपल्याकडे कोरोना आला त्या पद्धतीपासून कोरोनापासून आपल्याकडे ऑनलाईन शिक्षण वर्गसुद्धा चालू झाले आणि मुलांच्या हातात आपोआप तो मोबाईल आला किंवा इंटरनेटचे माध्यम आलं. परंतु मुलं ही मोबाईलवर जास्त काळ जर राहिली तर त्यांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि ह्या एक प्रकारे आपल्या म्हणजे भारत देशाची जी ग्रोथ आहे किंवा तरुण पिढी यांच्यावर केलेला हा जागतिक हेनी एक प्रकारचा स्कॅम आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण भारतीय तरुण पिढी आजच्या घटनाला जगामध्ये सर्वात जास्त तरुण आहेत आणि त्यांना जर ह्याबाबतचं व्यसन लागलं किंवा इंटरनेटचं व्यसन लागलं तर ते कामामध्ये दुर्लक्ष होऊन त्यापासून भारताची कशी प्रगती खुंटेल याबाबत बघतो. परंतु आपण जर लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम लावून ठेवला तर त्याच्यानंतर ते मुलं बघणार नाहीत आणि ते अभ्यासाकडे लक्ष देतील किंवा जे AI पद्धती असेल किंवा ChatGPT असेल त्याच्या माध्यमातून आपण शिक्षणाबाबतच्या जास्तीत जास्त गोष्टी यावर केल्या तर त्याचा सुद्धा आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो, हेच मला आजच्या जेवणात सांगायचं. नक्कीच सर, जी आपल्याला माहिती मिळालेली आहे डेटा प्रायव्हसी डे या दिनानिमित्त आपण जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला हे कळतं की आपण ऑनलाईन मार्फतच आपले सर्व काम होतात, पण आपला डेटा सुरक्षित तर आपलं भविष्य सुरक्षित. नेशन सिटी न्यूजसाठी विशालसह मी रोहिणी, नागपूर.